18 ते 20 टन द्राक्ष घेत होते, सलग वर्षानुवर्ष ते चाललं होतं. तर काय व्हायचं की द्राक्ष जेव्हा यायची तेव्हा ते द्राक्ष सल्लागार असतात, ते सांगायचे की आता वेळ आली, आता हे द्रावण वापरा, हे रसायन वापरा, हे वापरा. तर ते म्हणायचे माझं पीक चांगलं आहे, माझी बाग चांगली, मी का वापरू हे. तर तो जो कॉन्फिडन्स आहे, तो जो आत्मविश्वास त्या शेतकऱ्यामध्ये आला, तो सततच्या 2-3 वर्षाच्या कामामुळे आला. ते काम कुठलं केलं तर त्यांनी भूमीवर काम केलं, भूमी सुपोषण त्यांनी चांगल्या पद्धतीने केलं. त्यामुळं जमीन तिची एकदा प्रतिकार क्षमता वाढली, पिकाची वाढली, पीक चांगलं आलं. अशी खूप सारी उदाहरणं माझ्याकडे आहेत की त्यांना जे सांगितलं गेलं होतं की अशा अशा पद्धतीने करा, तर ते झालं नाही. का? एकच कारण आहे त्याचं. आपल्याकडं सगळ्यात मोठा विषय आहे की सगळेच्या सगळे शेतकरी थोडेफार जर का गो आधारित शेती करणारे आहेत किंवा काही नैसर्गिक शेती करणारे आहेत, काही सेंद्रिय शेती करणारे आहेत, हीच मंडळी जी आहे ते जमिनीची काळजी घेतात. रासायनिक शेती करणारी मंडळी जी आहेत ते जमिनीची तितकी काळजी घेत नाही. पण तुम्ही जर का पाहिलं की आपल्या परिसरामध्ये 100 टन ऊस आला आहे असे काही शेतकरी आहेत. फक्त रासायनिक इनपुट्स टाकून त्याचे 100 टन येत नाहीत. बरोबर. ते जमिनीची काळजी घेत. 100 टन, 110 टन, 120 टन ऊस उत्पादन करणारे सगळेच्या सगळे शेतकरी जमिनीची काळजी घेतात. म्हणजे जमिनीसाठी जैविक घटक वापरतात, पिकासाठी रासायनिक घटक वापरतात. याला परदेशामध्ये कंबाइंड फार्मिंग असं म्हणतात किंवा हायब्रिड फार्मिंग असं म्हणतात. पण जमिनीची काळजी जे कोणी घेतो त्याला नक्कीच उत्पादन तर जास्त मिळतं, सत्व असलेलं मिळतं. मला एक प्रश्न आला होता की बुवा त्याचे फायदे काय होतात. तुम्हाला जर का तुमची जमीन चांगली असेल तर तू अनंत फायदे आहेत. म्हणजे एखाद्या समजा आपण असं धरूया की माझ्याकडे एक शेतकरी आहेत पाटसमध्ये, त्यांच्या जमिनीवरच आपण त्यांना सांगितलं होतं की अशा अशा पद्धतीने तुमची जमीन तुम्ही चांगली करा, तुम्हाला चांगलं येईल. 4 एकरामध्ये डाळिंब होतं त्यांचं आणि वर्षानुवर्ष चांगलं उत्पादन घेत होते. पण 2 सलग वर्ष उत्पादन चांगलं नव्हतं आलं, अडचणीत आले होते आणि त्यांनी मग आपलं हे द्रावण वापरायला सुरुवात केली. तर त्यांचं डाळिंब इतकं चांगल्या, त्याचं साईज म्हणा, त्याचं वजन म्हणा, त्याचा रंग म्हणा, इतकं चांगलं आलं होतं की 150 ते 200 व्यापारी त्यांच्या दारात येऊन उभे होते की तुमचं डाळिंब आम्हाला हवंय. इतका फरक पडतो. म्हणजे तुमच्या वजनावर फरक पडतो, तुमच्या आकारावर फरक पडतो, तुमच्या रंगावर फरक पडतो, तुमच्या चवीवर फरक पडतो, तुमच्या रसावर फरक पडतो, तुमच्या सुगंधावर फरक पडतो, तुमच्या टिकवण क्षमतेवर फरक पडतो, तुमच्या न्यूट्रंट व्हॅल्यूवर फरक पडतो, तुमच्या मेडिसिनल व्हॅल्यूवर फरक पडतो. हे सगळं जमीन चांगले असेल ते एवढे सगळे फरक पडतात. सर्वसाधारणपणे जर का आपण थोडं ग्रामीण भागात फिरत राहिलो तर तुम्हाला दिसत असेल की उसाला तोरा आलाय, पाहिला असेल तुम्ही. उसाला तोरा येतो. जनरली असं म्हटलं जातं की जर का उसाला तोरा आला की त्याचं वजन कमी होतं. बारामतीच्या पुढं मळद नावाचं गाव आहे, त्या मळद गावामध्ये एका शेतकऱ्याच्या 3 की 4 एकरांवर आम्ही त्याच्या जमिनीसाठी काम केलं होतं. त्यांना सांगितलं होतं की अशा अशा पद्धतीने करा. तर ज्या वेळेला त्यांच्या उसाला तुरा आला तेव्हा त्यांना असं वाटलं की आता आपलं वजन कमी होणार. त्यानंतर मग आम्ही त्या असं व्हिजिट म्हणतो आपण, आम्ही जातो बघायला. तर आम्ही बघायला गेलो होतो तेव्हा ऊसाची तोड सुरू होती. ऊसाच्या तोड सुरू असताना आम्ही बघितलं की त्या 2 बैलांना ती गाडी बाहेर येत नव्हती. मग जे ऊसतोड कामगार असतात, ती जोडी असते नवरा बायकोची जनरली, त्यांना विचारलं होतं की ऊस तोडताना कसा वाटला. ते म्हणले साहेब हाताला ताकद लागत नव्हती पण ऊसाचं वजन मात्र जास्त आहे. अरे वा. हे सगळीच्या सगळी जी आहे ना, ही जमिनीची ताकद आहे, लक्षात घ्या. आणि जमिनीची ताकद वाढवायला गांडूळं पाहिजेत, शेण पाहिजे, गाय पाहिजे. बरोबर आहे सर तुमचं. पण मला तर सांगा, शेत जमिनीमध्ये जर का आपल्याला शेती वारंवार करायची आहे तर त्यासाठी त्याचं परीक्षण होणं तितकंच गरजेचं आहे की नाही. पण मग त्यासाठी काय करायला पाहिजे की जेणेकरून आजच्या तरुण पिढीतल्या ह्या लोकांना सगळ्या कळालं पाहिजे की कशा प्रकारे शेती केली जावी. परीक्षण केलं जाणं गरजेचं आहे, नाही असं नाही. आणि आताच्या परीक्षण पद्धतीमध्ये काय होतंय की जमिनीचं न्यूट्रंट व्हॅल्यू टेस्टिंग केली जाते. म्हणजे त्यात मॅग्नेशियम किती आहे, कॅल्शियम किती आहे, नायट्रोजन किती आहे, पोटॅशियम किती आहे, या गोष्टी टेस्ट केल्या जातात.
पण माझ्यासारख्या व्यक्तीला नेहमीच वाटतं की जमिनीमध्ये त्याच्याबरोबर त्याच्यामध्ये किती प्रकारचे जीवाणू आहेत, किती प्रकारच्या उपयुक्त बुरशी आहेत, त्या सुद्धा टेस्टिंग करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण अशी पद्धत आपल्या देशामध्ये अजिबात नाही आहे. बेसिकली जर का 50 वर्षापूर्वी आम्ही जमिनी जैविक पद्धतीने टेस्टिंग केल्या असत्या ना, हो. तर आज हा प्रश्न जोवा नसता राहिला. एक्झॅक्टली, खरंच ही गोष्ट आहे. हा. मग तुम्हाला असं वाटतंय की आजकाल हे कालबाह्य होत चाललंय, परीक्षण करणं हा प्रकार? नाही, परीक्षण करण्याचं प्रमाण वाढलंय, पण जे परीक्षण होतंय ते अर्धवट होतंय. हा, म्हणजे फक्त आणि फक्त अन्न न्यूट्रंट व्हॅल्यू तेवढीच चेक केली जाते आहे. ऑर्गॅनिक कार्बन किती आहे ते टेस्ट केला जातो, पण त्या सेंद्रिय कार्बन टेस्ट करत असताना त्याच्यामध्ये विविधता, जीवाणूंची विविधता ही मात्र टेस्ट केली जात नाही. मग आता याच्या पुढचं तुम्हाला एक सांगतो मी की आपल्याला जर का या आत्ताच्या परिस्थितीतून जर का बाहेर पडायचं असेल, एखाद्या शेतकऱ्याला नाही म्हणत मी, समाज म्हणून म्हणतोय, तर आपल्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे मायक्रोबियल बेस्ड सॉइल हेल्थ पॉलिसी. आता ही आत्ताची जी आमची सॉइल हेल्थ पॉलिसी आहे ही न्यूट्रन्स, अन्नाच्या निगडीत आहे. आपल्याला माती जर का माझी जिवंत आहे तर जिवंत मातीमध्ये विविध प्रकारचे जीवाणू आले. ज्या वेळेला माझ्या माती परीक्षणामध्ये हेच सगळं टेस्ट होईल, मग त्याच्यामध्ये अजून काय करावं लागेल? माती टेस्ट करून होणार आहे का? तर नाही. का? तर त्याच्याबरोबर माती चांगली कशी करायची, मातीचं आरोग्य कसं सुधारायचं, त्याचं ट्रेनिंग देणारे शिक्षक पाहिजेत. ती माती तशी टेस्टिंग करायला तशा लॅबोरेटरीज पाहिजेत. बरोबर आहे. म्हणजेच काय पाहिजे? अवेअरनेस पाहिजे शेतकऱ्यांमध्ये की बाबा माझी माती मला परीक्षण केलं पाहिजे, रेग्युलरली केलं पाहिजे, जैविक पद्धतीने केलं पाहिजे. त्याच्यानंतर काय पाहिजे की बाबा माझी माती जर का गायीच्या माध्यमातून चांगली होणार असेल तर गायी वाढवण्यासाठी काहीतरी परत प्रोत्साहन मिळालं पाहिजे. बरोबर आहे. बरोबर आहे. गाय वाढण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं काम करतो तो गुळ करतो. गुळाचं सांगतो तुम्हाला, गाय, गुळ आणि गांडूळ ह्या 3 गोष्टी आहेत. हे आपल्या मातीचं पूर्णपणे चेंज ओव्हर, मेक ओव्हर काही म्हणा, ह्या 3 गोष्टी करू शकतात. तिचं शास्त्रीय किंवा वैज्ञानिक महत्त्व न बघता आपण तिच्याकडे बघतो. आपला दृष्टिकोन गायीकडे कसा आहे, तिचं वैज्ञानिक महत्त्व काय आहे पर्यावरणासाठी, शेतीसाठी, मानवी आरोग्यासाठी, ऊर्जेसाठी, आपण ते काही बघत नाही. आपण बघतो गाय ही पवित्र आहे, इथपर्यंत आपलं आहे. पण गायीचं मागाशी सांगितलं तसं शेण गोमूत्राचा किंवा दूध दही तुपाचा जसा शेतीसाठी वापर होतो, तसं गुळाचाही खूप जास्त वापर होतो. आता तुमच्या लक्षात असेल नसेल, साधारणपणे पुन्हा एकदा तिथंच जातो, 30-40 वर्षापूर्वी, 50 वर्षापूर्वी, की आजही ग्रामीण भागामध्ये ज्या वेळेला कुटुंबामध्ये कुठलाही पाहुणा आला तर त्याला गुळ आणि पाणी दिलं जातं. हो, खरंय. बरोबर आहे. गुळ का दिला जातो? शेंगदाणे दिले जातात. का दिले जातात? त्याचं महत्त्वाचं कारण आहे की गुळामध्ये 12 प्रकारचे अन्नद्रव्य आहेत आणि हे जे अन्नद्रव्य आहेत हे जीवाणूंसाठी अन्न म्हणून खूप महत्त्वाचे आहेत, जीवाणूंच्या वाढीसाठी. अच्छा. आणि गुळामधले हेच 12 जे न्यूट्रन्स आहेत ते पीक वाढीसाठी खूप महत्त्वाचे आहेत. आता दुर्दैवानं गुळ खूप कमी वापरला जातो, घरगुती घरामध्ये पण कमी वापरला जातो. शेतीसाठी फक्त सेंद्रिय शेती करणारी मंडळी थोडंफार वापरतात, नाहीतर गुळाचा शेतीसाठी खूप जास्त वापर होतो. तिसरी एक गोष्ट आहे गांडूळ. आपल्या सगळ्यांची भावना अशी आहे की गांडुळाच्या हालचालीमुळे माती भुसभुशीत होते, अशी आपली भावना आहे. हो. मग पंचगव्य किंवा जीवामृत वापरलं माती का भुसभुशीत होते? त्यामध्ये तर गांडूळ नाही आहे. बरोबर. म्हणजे माती भुसभुशीत होते ते जीवाणू बुरशींमुळे होते. आपण काही अंधश्रद्धाच म्हणूया, आपण गांडुळाचा सर्वाधिक उपयोग होतो त्या गांडुळातल्या घामातले जीवाणू बुरशी आणि गांडूळ खतातले जीवाणू बुरशी यामुळं फायदा होतो. कारण विघटन करणारे जीवाणू मोठ्या प्रमाणामध्ये गांडुळामधून मिळतात आणि गाईच्या शेणातून मिळतात. ठीक आहे ना. आता जेवढे पण प्रदूषणाचे किंवा मातीच्या सुपीकतेचे विषय आहे त्यातले बरंचसं काम आहे विघटनाचं काम आहे. ओला कचऱ्याचं विघटन असेल, काडी कचऱ्याचं विघटन असेल, पालापाचोळ्याचं विघटन असेल, ह्या विघटनाचं काम करणारे जे जीवाणू आहेत ते शेणामध्ये आणि गांडूळ खतामध्ये मिळतात. बरोबर आहे. आता होतंय काय की ह्या 3 गोष्टी गाय, गूळ आणि गांडूळ
गायीच्या शेणाबरोबर जर का गुळाचा वापर झाला तर गांडुळांची संख्या वाढेल, गांडुळांची संख्या वाढल्यानंतर जीवाणूंची संख्या अजून वाढेल, ते वाढल्यानंतर माती भुसभुशीत होईल. आजचे जमिनीचे मातीचे सर्वाधिक जास्त प्रश्न काय आहेत माहितीये की आपली जमीन एकदम अशी कॉम्पॅक्ट कठीण झालेली आहे, पाण्याचा निचराच होत नाहीये, हवा खाली जमिनीमध्ये जात नाहीये, बरोबर. त्यामुळं मुळींना हवा मिळत नाहीये, हो. त्यामुळं मुळी वाढत नाहीये, मुळी न वाढल्यामुळं पीक वाढत नाहीये, पीक न वाढल्यामुळं पुढचं उत्पादन मिळत नाहीये. हे सगळेचे सगळे प्रश्न त्या मातीमुळे आहेत. आणि आपण काय करतोय की पीक वाढत नाही, जास्त रासायनिक खत वापरतोय, पीक वाढत नाही म्हणून जास्त रासायनिक फवारणी करतोय. आपल्या सगळ्यांना काय करावं लागणार आहे तर पहिलं जमिनीवर काम करावं लागणार आहे. पण समजा 10 शेतकरी 100 शेतकरी हा विषय नका धरू. विषय असा धरा की संपूर्ण समाजाला जर काही करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागेल, आपल्या राज्यासाठी म्हणा किंवा देशासाठी म्हणा, पुन्हा एकदा सांगतो, मायक्रोबियल बेस्ड सॉइल हेल्थ पॉलिसी बनावं लागेल आणि याच्यासाठी जनजागृती करावी लागेल. याच्यासाठी कृषी विभागामध्ये येणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याला याची माहिती मिळाली पाहिजे. प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला एक बोर्ड असावा की तुमची जमिनीचे तुम्ही असं असं करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो, आता जी काही सबसिडी शेतकऱ्यांना मिळते त्याच्यामध्ये एक ॲडिशनल सबसिडी मिळाली पाहिजे. गेल्या वर्षी जो सेंद्रिय कर्ब होता, तू जर का या वर्षी एवढा वाढवलास तर तुला एवढा प्रोत्साहन भत्ता मिळेल. खरे खरे. याच प्रश्नाकडे मी आता परत सर येणार होते की आत्ताची पिढी जी आहे, आता असे बरेच आहेत तरुण की जे उच्च शिक्षित आहेत पण पुन्हा एकदा शेतीकडे वळालेत. बरोबर आहे. तर त्यांच्यासाठी तुम्ही काहीतरी एक मौल्यवान सल्ला द्यावा अशी माझी फार इच्छा आहे. हेच म्हणायचं होतं की जसं आज राज्य शासन असेल, केंद्र सरकार असेल किंवा साखर कारखाने असतील किंवा बरेच अशा संस्था आहेत की चांगलं उत्पादन काढलं की त्यांना प्रोत्साहनासाठी त्यांचा सत्कार करतात, बरंच काय करतात. पण ज्या वेळेला आपण असं म्हणू की तुझी माती चांगली केली तर तुला एवढं चांगलं प्रोत्साहन मिळेल किंवा हे बक्षीस मिळेल, त्यावेळेला ही चळवळ वाढेल. आणि ही जी मंडळी आता जी नवीन मंडळी शेतीमध्ये येतात मोठाले व्यवसाय सोडून, माझं अगदी मनापासून प्रामाणिक म्हणणं आहे, त्यांच्याकडं चांगलं हे आहे, म्हणजे सगळ्या तांत्रिक गोष्टी त्यांना माहिती आहेत, स्किल सगळे आहेत स्किल सगळे त्यांच्याकडे आहेत. त्यांनी अक्षरशः पहिले 6 महिने 8 महिने 1 वर्ष फक्त आणि फक्त मातीवर काम करावं. मातीचा सेंद्रिय गर्भ 1%, 1.25%, 1.5% झाला, तो झाल्यानंतर कुठलं पीक घ्यावं, बाजार जसा अवेलेबल आहे तशा पद्धतीने त्यांनी ते पीक घ्यावं. पिकाबद्दल काय बोलणं आता उचित नाही. पण जर का कुठल्याही शेतकऱ्याने, म्हणजे माझ्याकडे आता एक नवीनच हे आलंय, एक कंपनी अशी आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड कंपनी आहे, त्यांचं असं काम चाललंय की आम्हाला उत्पादन वाढवायचं आहे. उत्पादन वाढवायचं असेल तर आम्हाला आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून आम्हाला उत्पादन वाढवायचं असं त्यांना म्हणायचं आहे. तर मी त्यांना म्हटलं की सर, आर्टिफिशियल इंटेलिजन्सनी उत्पादन नक्की वाढेल, पण त्याच्यात दुप्पट जर का उत्पादन वाढवायचं असेल तुम्ही मातीवर काम करा, मातीवर अशी तंत्र वाढवता, स्वाभाविकपणे लोकांना तो कॉन्फिडन्स येईल. बरोबर आहे. एआयचा फायदा तर होणारच आहे, पण मातीची जर का तुम्ही हे वाढवलीच, त्याच्यामध्ये जर का तुम्ही सुधारणा केली तर डेफिनेटली तुम्हाला उत्पादन चांगलंच मिळणार आहे. आणि म्हणजे वरून पण एक काम होईल, खालून पण एक काम होईल, तर निश्चितपणे पिकं चांगली येतील. सर, निकृष्ट दर्जाची जर का माती असेल तर तुम्ही जो म्हणताय प्रकार, त्या प्रकाराने आपण त्याच्यात उत्पन्न घेऊ शकतो का? चॅलेंजिंग आहे म्हणजे हा प्रश्न थोडा. हो. आता कसं झालं की ज्या शेतीमध्ये 60 ते 80 टन ऊस येत होता, त्या शेतीमध्ये बऱ्याच ठिकाणी 15 टन 18 टन 20 टन ऊस येतोय. आज भारताचं नॅशनल ॲव्हरेज 32 टन काहीतरी आहे ऊसच. 32 टन एवढं कमी झालं उत्पादन. कारण जे 60-70 टन असायला हवं होतं तर ते कमी झालं, कमी होत ते उत्पादन कमी होण्याचं एकमेव कारण आहे आमची जमीन नापीक होत चालली. नापीक जमिनी झाल्यामुळे मग पुढचे प्रश्न वाढत चालले आणि आता जे 50 वर्षानंतर एवढे मोठे होऊन बसलेत की ते करेक्ट होतील का नाही अशी शंका आहे. म्हणून आपल्याकडे काय चाललंय की सगळं काम अजून पिकावरच चाललंय. मला एवढ्या वर्षाच्या अनुभवानंतर मला एक कळतं, जमीन सुपीक होऊ शकते, कमी वेळेत होऊ शकते. 6 महिन्याच्या आत बाहेर ती सुपीक होते आणि एकदा जमीन सुपीक झाली तर 100% शेतकऱ्याला शेती परवडते. हा माझा एवढ्या वर्षांचा अनुभव आहे. फार मोठा आणि तुम्ही मोलाचा सल्ला दिलात आम्हाला सर. तुम्ही इथे आलात
आणि आम्हाला खूप मोठी माहिती दिलीत. धन्यवाद. जे विषय आम्हाला माहिती पण नव्हते अशा विषयांची माहिती करून दिली, की जमिनीची सुपीकता कशी वाढवता येईल आणि त्यासाठी काय केलं पाहिजे, किंवा तरुण पिढी जी आता येते त्यांच्यासाठी त्यांनी हे ऐकणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. तर तुम्ही खूप लोकांपर्यंत, लाखो लोकांपर्यंत पोहोचावं अशी आमची इच्छा आहे. आणि त्याच्यासाठी तरुण पिढीला एक प्रशिक्षण देण्याची इच्छा आहे का तुमची? नक्की नक्की नक्की. मी बऱ्याचदा अनेक ठिकाणी जातो आणि फक्त एकच अपेक्षा असते की तुम्ही जर का अगदी 20-30 मंडळी जरी तुम्ही असाल तयार, तर मी जाऊन तिथं लेक्चर देतो. फार छान. शेकडो ठिकाणी आत्तापर्यंत गेलोय. अगदी कर्नाटकमध्ये, मध्य प्रदेशामध्ये, गुजरातमध्ये, महाराष्ट्रामध्ये कुठेही बोलवलं तर जातो. नक्की नक्की. तुम्ही आज इथे आलात आणि खूप छान माहिती दिलीत, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. धन्यवाद.